नमस्कार. आपलं यूट्यूब चॅनल पुष्पाज किचनमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर सुंदर दिवसाची छान अशी सकाळ झालेली आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत 11. तर आज मुलांच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग आहे. तर मी तिकडं चाललेले आहे. हा आमच्या क्वार्टर्सच्या पाठीमागच्या बाजूचा शॉर्टकट रस्ता आहे, तेथूनच मी चाललेले आहे. तर ऑटो पकडून आता मुलांच्या स्कूलमध्ये आम्ही चाललेलो आहोत. तर इकडे बघू शकता मुलांचं जे स्कूल आहे ते आमच्या क्वार्टर्सपासून थोडंसं लांब आहे, त्यामुळं असं ऑटो वगैरे करून जावं लागतं. कारण आता तरी फौजी साहेब तर नाही आहेत, 2 महिन्यासाठी बाहेर कॅम्पला गेलेले आहेत, त्यामुळं आज ऑटो करूनच जावं लागलेलं आहे. तर स्कूलमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. बघू शकता तुम्हाला थोडासा स्कूलमधला जो बाहेरचा व्ह्यू आहे तोही दाखवते. इकडे बघू शकता आज मुलांची पॅरेंट्स मीटिंग ठेवली होती. सगळे पॅरेंट्स येऊन ज्यांना जसा वेळ भेटतो तसे चाललेले आहेत. आम्हाला थोडा वेळच झालेला आहे, कारण आता जे फायनल एक्झाम आहे ते स्टार्ट होणार आहे आणि आर्मी स्कूलमध्ये थोडं लवकरच एक्झाम वगैरे होऊन जातात. तर आता या येणाऱ्या 12 तारखेपासून मुलांचे एक्झाम सुरू होणार आहेत. तर त्याच्या अगोदर एक पॅरेंट्स मीटिंग ठेवली जाते, तर त्याच्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. तर माझी 2 मुलं आहेत, दोन्ही मुलं या स्कूलमध्येच शिकतात. तर त्यांच्या क्लासमध्ये आम्ही आता जाऊन थोडंसं टीचरांसोबत बोलून घेणार आहे. तर मुलीच्या क्लासमध्ये तर जाऊन आलो. आता मुलाच्या क्लासमध्ये मला जायचं होतं. तिथं आम्ही टीचरांसोबत बोलणं केलं. त्यांनी काय प्रॉब्लेम्स आहेत ते सांगितले, आमचेही सांगितले. आणि आता 10वी आणि 12वीचे सुद्धा फायनल एक्झाम आहेत. तर घरी आम्ही आता जायला निघालेलो आहोत. तर इकडे बघू शकता घरी मी पोहोचलेली आहे आणि मला आज केकसुद्धा बनवायचा आहे, तोही रेड वेल्वेट केक. तर इथे गुडरिच कंपनीचं मी रेड वेल्वेट प्रीमिक्स घेतलेला आहे आणि इकडे बघू शकता 180 ग्रॅम इतका आपल्याला एक पाव केक बनवण्यासाठी प्रीमिक्स पावडर घ्यायची आहे. म्हणजे हा 1 कप आहे, याच्यावरती 240 ml लिहिलेलं आहे. अशा या कपाने घेतलं की परफेक्ट असा 1 पाऊंडचा केक बनवून रेडी होतो. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी हे बॅटर बनवून रेडी करणार आहे. पण याच्या अगोदर थोडंसं आम्ही आल्यानंतर जेवण वगैरे करून मगच केक बनवायला सुरुवात केलेली आहे. कारण ऊन इतकं पडायला लागलेलं आहे की दमून जातं. उन्हातसुद्धा लांब पण असल्यामुळं यायला वगैरे वेळ झालेला आहे. तर म्हटलं आपण पटकन केक जो आहे तो आज रेडी करूयात. तर आज थोडासा स्पेशल दिवस आहे, त्याच्यासाठीच हा केक बनवला जात आहे. तर बॅटर इथे मी थोडं पाणी टाकून बनवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं जे आपलं रिफाइंड ऑइल आहे आपण जेवणामध्ये वापरतो ते टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ते 6 इंचाचा टीन घेतलेला आहे, त्याला छान असं बटर पेपर वगैरे लावून मी छान असं इकडं बघू शकता ग्रीस करून घेतलेलं आहे. आणि याला आता आपण जे बॅटर आहे ते यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि जो हा केक आहे तो गॅसवरती आणि तोही आपण चपातीच्या तव्यामध्ये कसा बेक करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता आपल्याला OTGची जरासुद्धा गरज नाही, तर आपल्या चपातीच्या तव्यावरती सुद्धा केक बनवू शकतो. आणि ते बघू शकता चपातीचा तवा मी ठेवलेला आहे, त्याच्यावरती एक स्टँड ठेवून दिलेला आहे आणि एक 5 मिनिटे गरम केलेला आहे तवा आणि त्याच्यावरती हे जे केकचा टीन आहे तो ठेवून दिलेला आहे. आणि थोडंसं आपल्याला तव्याच्या मापाने आणि थोडंसं मोठं असं पातेलं घेऊन त्याच्यावरती झाकायचं आहे की जेणेकरून बाहेरची हवा त्यामध्ये गेली नसली पाहिजे, पूर्ण पॅक असलं पाहिजे. तर इथे 25 मिनिटामध्ये छान असा केक बेक झालेला आहे आणि तो थंड होण्यासाठी मी ठेवून दिलेला आहे. म्हटलं तोपर्यंत आता आपण थोडीशी क्रीम याची बनवून घेऊयात. तर इकडे बघू शकता क्रीम बनवण्याचं काम माझं सुरू आहे. हे आमचे क्वार्टर्समधलं एक छोटंसं आमचं किचन आहे. तर त्या किचनमध्येच माझं केक वगैरे बनवण्याचं काम मी करून घेत असते, कारण फ्रीजशिवाय केक बनत नाही. फ्रीजमध्ये सारखं ठेवायला लागतो, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतो. तर किचनमध्येच मी रेडी करत असतो केक. आणि इकडे बघू शकता या 3 लेयर्स जो बेस आहे त्याच्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि
इकडे वाटीमध्ये थोडंसं शुगर सिरप आणि जो रोज फ्लेवर असतो तो थोडासा मी याच्यामध्ये टाकलेला आहे। याने खूप छान अशी चव या केकची लागते। तर मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर इकडे बघू शकता, जो पहिला बेस आहे त्याच्यावरती मी छान अशी सोकिंग करून क्रीम लावून घेतलेली आहे आणि याच्यावरती थोडंसं जे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट आहे ते मी किसून घेतलेलं आहे टाकण्यासाठी। तर याने केकची टेस्ट खूप छान लागते। आणि असं चॉकलेट तुम्ही जर नाही टाकलं तर तुम्ही चॉकलेटचं जे गनाश आहे ते सुद्धा बनवून टाकू शकता याच्यावरती, पण चॉकलेटची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते। रेड वेल्वेट केकमध्ये फक्त व्हाईट कंपाऊंड चॉकलेटचाच वापर केला जातो, जे डार्क कंपाऊंड वगैरे आहे ते नाही वापरायचं। तर इकडे बघू शकता, पहिली लेयर छान अशी सेट करून घेतलेली आहे। आता दुसरी लेयर सुद्धा सेट करून घेणार आहे। केकसाठी जी मी क्रीम बनवलेली आहे त्यामध्ये जे क्रीम चीज वापरलं होतं त्याने बघू शकता क्रीमचं जे टेक्स्चर आहे ते किती छान असं आहे आणि किती छान अशी क्रीम एकदम सॉफ्ट बनलेली आहे। क्रीम चीज टाकल्यामुळे खूप छान क्रीम बनते आणि याने केकची जी टेस्ट आहे ती तर खूपच छान लागते। तर इथे दोन्हीही लेयर छान अशा सेट करून मी घेतलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये मी जी तिसरी लेयर आहे तीही सेट करून घेणार आहे। तर हा केक जो आहे तो थोडा स्पेशल आहे आणि हा केक कोणासाठी आणि मी का बनवला होता तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की समजणार आहे। तर हा जो केक आहे तो मी छान असा रेडी केलेला आहे। खूप कमी वेळ होता, जेवढं होईल तितकं मी करून इथे घेतलेला आहे। तर हा जो केक आहे तो कोणासाठी आणि का बनवला होता तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेलच। तर जो उद्याचा व्हिडिओ आहे तो नक्की बघा। धन्यवाद।